सोहळा सुरू झाला आहे. आपण दर्शनाला आला आहे. आता आपण VIP दर्शन घेत असताना काही बरेच कार्यकर्त्यांना सोडलं. दर्शन रांगेत बरेच भाविक तासन थांबलेले आहेत. आपल्याला आरोप होते की आपण ठीक आहे, आपण VIP दर्शन घेतलं, पण आपल्यासोबत कार्यकर्त्यांना नेणं अपेक्षित नव्हतं. माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही. मी स्वतः आलेलो आहे. मी आज दर्शनाला गेलो. दर्शनाला मी नेहमीच येतो, पण आता काही काही आत घुसतात. ते भाविकच होते, वारकरीच होते. असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले. जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते. असं मी माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही. कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण. मी सुद्धा रांगेत उभा राहूनच दर्शन घेतलेलं आहे. मनोज जरांगे यांनी परत एकदा मराठवाड्यामध्ये झंझावात सुरू प्रयत्न चांगला प्रतिसाद मिळतो. काय फटका अजून या विधानसभेला बसू शकतो का? मला एक सांगायचं आहे की मनोज जरांगे पाटलाच्या जे काही मागण्या आहेत त्याच्याविषयी सरकार सकारात्मक आहे. अजून निवडणुकीला 2-2.5 महिने बाकी आहे आणि कालच बैठक मला वाटतं शासनाने घेतली आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगला फायदा झाला, मात्र आंदोलनाचा फटका होता. नाही, मला एक सांगायचं आहे की लोकसभेचा विषय वेगळा होता. तुम्हाला माहिती आहे कसे गणित संविधानाचा विषय असेल, हे अनेक विषय त्यांनी चर्चा केली. याच्याबद्दल थोडंफार महाविकास आघाडीला फायदा झाला, पण तो विधानसभेला फायदा होणार नाही.